आलात तुम्ही. राधिका परांजपे जय कसं गुरु. काय? हॅलो. राधिका ताई कसं काय आले? जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण जय गुरु आपणच करता. हो, जय गुरु. हा. हो. राधिका ताई, अस्मिता गीतेत. फडके गीतेचा क्लास समजून आल्या काय ह्या? हा, त्यांना सांगा. अस्मिता ताई, परिचयाचा क्लास आहे. हा, सुजाता नाईक, ठीक आहे. अस्मिता वडके, त्यांना आवाज जात नाही येतील, वाटतं. त्यांच्या लक्षात येईल. हम्म. आवाज जात नाही त्यांचा, म्यूट ठीक आहे, त्यांना दिसतो. कळेल. रिलेव्हन्स नाही म्हणलं की ते. कळेल. ओके, सुरू झालं सुजाता तर. ताई आलेले आहेत. हा. अजून कोणी येतं बघायचं, 2 मिनिटं वाट. आपल्यालाच क्लास हो हो. घ्यायचा आहे आज. सर नाही बरं का सुजाता ताई. अस्मिता ताई, आज अस्मित. परिचयाचा क्लास आहे, गीतेचा नाहीये. गीतेचा नाहीये का? नाही, आज नाही गीतेचा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार गीतेचा गीतेचा. गुरुवारी. अरे हो हो, हा सॉरी सॉरी, हा. हा हा. सॉरी, हा. सीमाताई, तुम्ही पण. हा, प्लीज लॉग आउट व्हा म्हणजे. हा. असं नाही आहेत का? हा, सर त्या बिझी आहे नाही. आज कुठे, तर त्यामुळे अच्छा. तुम्हीच ग्रुपमध्ये घ्या. ओके ओके. तर आपण प्रयत्न करू काहीतरी. मी मध्ये शेवटी लवकर लॉग ऑफ होईन. हा हा, चालेल जस्ट चालेल. एफ वाय आहे, बाकी काय नाही. ओके मला माझी अपॉइंटमेंट आहे. ओके ओके, चालेल. ठीक आहे ना तब्येत? चा- चालू आहे, चालू आहे. गुडघे गुडघे का? गुडघे आता चांगले आहेत, हा. बरेचसे चांगले आहेत. हा. ते काहीतरी चालू असतं तेच. पाहिजे, काहीतरी पाहिजे. हो, बरोबर आहे. चालेल. अजून कोण येत आहेत आज खरं? सर, ते आपल्याला लोकोक्तीच घ्या म्हणालेत हो सर. हो, लवकर घेऊ सरांना. आपण त्याला पुढे. ते शेअर करतो मी ते. हे ना, हा. हो, अजून कोण? दिसलं ना हे? नाही. हा, आत्ता आलं. हं. आलं, दिसलं. प्रकाशाच्या वेगाने आलं ते. तर कोणी येत आहे का अजून? आता किती लोक आहे आपण? हो ना. पण 4च लोक आहेत, 3च लोक आहेत. चार म्हणजे हो, आपण दोघं 3च आणि आहेत. ते सीमा. सीमा सीमा कोण आता आहे? त्या बाहेरच्या आहेत, त्या गीतेतल्या आहेत त्या. हम्म. सीमा ताई, तुम्ही बाहेर होता का? नाही काय. त्यांना जात नाही आवाज. बघते येते. सुजाता ताई, तुम्ही मध्यंतरी केला होता ना, मागचा क्लास केला होता ना हा लोकोक्तीचा? नाही, त्यांचे पण त्या. नाही, ऐकू येत आहे. मी शूज घालत होते. ओके ओके ओके. तयार राहून बसते म्हणजे निघायला सोपं पडेल म्हणून. हा हा हो, मी होते अगदी सुरुवातीला, पण नंतर पुन्हा मला लॉग ऑफ करायला लागलं होतं, त्यामुळे अच्छा. शेवटी काय चाललं होतं माहिती नाही. मग तुम्हाला आठवतं कधी किती किती नंबरच्या श्लोक पर्यंत घेतला होता असं काही? नाही, मी शेवटपर्यंत नव्हते ओके म्हणून. ओके. पण मी बघते, मी ती आत्ता टेबलवर 23. नाही. 2 मिनिटं मला द्या, हो मी हो. जाते ओके तिकडे आणि ओके मी बघते. ओके ओके. 23 घ्यायचंय. हो, 22 झाला होता का? हो. दृढ दृढ संकल्प संकल्प विधेय विधेय प्रिया. प्रिय. दृढ निश्चयी माणसाला परमेश्वर हम्म. साथ देतो. अजून कोणी येतच नाहीये. का बरं? काय झालं कोणास ठाऊक आज. त्यांना हा, कळलं असेल ही सर जोश. नाही आज म्हणून. कसं कळणार? हा, सरांनी नाही, ग्रुपवर नाही. नाही टाकलेलं. ग्रुपवर नाही टाकलं. नाही, कोणाच नाही. ज्योत्स्ना नाही, तिचं जरा अवघड चाललंय, पण आज मला हम्म. फोन झाला तिचा. लक्ष्मीताई नाही येत. हा, त्या नेहमी असतात खरं तर. त्या रेग्युलर असतात तशा. प्रसाद पण येतात खरे. प्रसाद ते केव्हा तरी उशिरा येतील किंवा त्यांचं कसं मीटिंग काम काय असतील त्याप्रमाणे. हा, त्यांचं एक सकाळ. हा, तरी आज सोमवार म्हणजे रविवार त्यांचा हे असतो ना. सोमवार हा रविवार वर्किंग डे नसेल, आज बिझी डे असेल त्यांचा. हा. त्यामुळे आज येतील की नाही काय माहिती. हो ना.
काही काही मात्र यातल्या लोकोक्ती आहे ना थोडासा अर्थ वेगळा देतात लोक हे. हो. आता ना आज सकाळी तुम्हाला सांगते, तो जो अं, 8वी आहे बघा लोक, आठवा काय यातला? आठवं, हा, दिशत्यपायम ही हा सताम सताम अतिक्रमा. हा स्वतः माती करतो. हा हा. हा म्हणजे सज्जनों का तिरस्कार विनाश का हेतू है. तर हम्म ह्याला मला एक उदाहरण सापडलं. हम्म. म्हणजे तुम्ही वाचता की नाही माहित नाही, गजानन हा महाराजांची हा पोथी हा हा वाचता का? हा हा हा. त्याच्यामधलं मला एक उदाहरण मिळालं. ते तो हा होता ना, जानकीराम हो सोनार. लक्षात आहे. हो हो. हा, त्याच्याकडे ते सकाळी सोनाराला विस्तव लागतो म्हणून गजानन महाराज म्हणतात ना, की त्याच्याकडनं विस्तव घेऊ नये. हा 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 हा. ह्यांना हा हो हो. ह्यांना ती चिलीम पेटवायची असते ना. हम्म. हम्म. तर तो म्हणतो की मी काय याला देणार नाही, हो ह्याला त्या बरोबर काय आहे. हो ओढायचं हो काय. हो हा, हो. म्हणजे तो येस येस. त्याचा तिरस्कार करतो आणि त्याला विस्तव हो देत नाही. बरोबर आहे. हा, तर मग त्याच्याकडे नंतर जे ते पंगत काय केलेलं असतं ते चिंचेचं, ते चिंचवणे हम्म. सगळे खराब निघतात खराब होतात आणि ते. हो. हा, लोक हम्म. हा, त्याच्यामध्ये कोणी किडे जेवत नाहीत पडतात किडे वगैरे असं पडतात. आणि हो. मग खराब. त्या हम्म. किडे पडतात. हा, हम्म. म्हणजे मग ते असं उदाहरण देता येईल ना याला, की हम्म. त्यांनी गजानन महाराजांचा तिरस्कार केला, मग त्यामुळे हम्म. त्याचा अं, हे विनाशाचे विनाशाला म्हणजे कारण झाले. हा. हा, त्यांना त्याचा अनुभव आला की त्यांचं सगळं खराब झालं अन्न, आणि त्यांना पुन्हा हो मग ते येऊन पाया पडतात ना त्यांच्या. हो हो हो. असं असं म्हणजे हे प्रत्येक उदाहरण, संतांच्या याच्यामध्ये होतं असं ते. नाही हा, म्हणजे मला हे हा. एक बरोबर वाटतंय ना उदाहरण असं, हो चांगलं उदाहरण आहे. तुमच्याशी डिस्कस करायला. हम्म. किंवा आता आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि म्हणजे बँकेत किंवा ऑफिसमध्ये किंवा हम्म. कॉर्पोरेशन मध्ये, आणि मग काय हे लोक काही काम करत नाहीत वगैरे असं, त्या नाही करत काहीतरी हो त्याला आपलं हे नाव ठेवतो करतो, आपण. हा. नावं ठेवतो. आणि ते जर चुकून त्यांच्या म्हणजे कानावर सरळ पडलं. मार्गे कानावर पडलं तर तो आपली फाईल काय पुढे सरकवत नाही. म्हणजे एक प्रकारे असं वाटतंय हो हो. उदाहरण. हे जर पुढे घ्यायचं का पण मी त्यावरती होता ते हं? सुजात ताई पुढे घ्यायचं 22 पासून हरकत पुढे नाही. मी कुठल्याच लोकोक्तीला नव्हते. नव्हतं ना. अच्छा माझ्या ओके. ह्याच्यामध्ये आहे ते प्रणतः, म्हणजे ज्याला नमस्कार केल्याने वगैरे, म्हणजे मला वाटतं की ते विभक्तीचं जे होतं ना, त्यातलं काहीतरी अच्छा. होतं बहुतेक. हा. तुम्ही मागच्या याच्याबद्दल बोलताय पाठाबद्दल बोलताय. हा. मग त्याच्यानंतर मी 9 वाजता वगैरे, मला 9 पण नाही, एक 9ला 10 कमी असताना वगैरेच, मग त्याच्यानंतर सरांनी लोकोक्ती घ्यायला सुरुवात केली असेल. ठीक आहे आपण हो 22 हो हो. पासून घेऊ पुढे मग 22-23 पासून हो, घेऊ पुढे. हरकत नाही. मी हा म्हणजे अडलं तर मग मी पुढचं आपण मध्ये विचारते. रिव्हिजन मध्ये कव्हर करू नंतर पुढच्या वेळेला. शिक्षक शुभांगी आले आहेत, प्रभा आले आहेत, आल्यात का? तुझे, हो, पण प्रभा कुठे शुभांगी आपल्या आपल्या, ह्याच्यात असतात? प्रभा हा, आपल्या प्रभाने क्लासमध्ये आहेत? नाहीये. नाही. आपल्याकडच्या नाही शुभांगी आहेत त्या. आपल्याच शुभांगी आपल्या क्लास मधल्याच आहे. ते आपल्याकडे त्याला इथे गीतेकरता आल्या सुजया त्या. देशमुख म्हणून दाखवतायत. सुजया देशमुखला पण मला माहित नाही. हे गीतेचे शुभांगी लोक आहे दिसते. गीतेकरता आलेत ते. हा. ठीक आहे असू दे आपण घेऊया आता हे. ओके. परिचयचा, हा, आज संस्कृत वर्ग आहे ना? संस्कृत वर्ग आहे हा परिचयाचा आहे परिचय. म्हणजे त्यात गीतेचा नाही आहे आज. ते तुम्ही मला गीतेकरता आला असाल तर मग एक्झिट नाही व्हा. नाही, मी परिचय करता आली आहे. हा ओके चालेल. नाही आज सर नाही हा, आहेत आपणच घ्यायचं आहे. तर त्यामुळं आपण चर्चा करू. आपण 22 पर्यंत परवा घेतले होते ना हो. लोकोक्ती. 23वा घेऊ आपण आता इथं. हा. दुर्मेधसः छिन्न संशयः कर्तुम शक्यः. तर पहिला शब्द दुर्मेधसः. हे मेध, दूर म्हणजे वाईट दुर्बुद्धी, आणि मेधस म्हणजे बुद्धी. बुद्धी. वाईट बुद्धी हम्म. आणि छिन्न संशय याचं संशय दूर करणे म्हणजे वाईट बुद्धीच्या माणसाचं संशय दूर करणे, छिन्न करणे संशयाला. हम्म. कर्तुम अशक्य, करणे अशक्य आहे. हा. एवढंच याचा अर्थ आहे. हो हो. दुर्मेधसः म्हणजे वाईट बुद्धी असलेल्या माणसाच्या संशयाला
दूर करणे किंवा त्याचं समाधान करणे, कर्तुम म्हणजे करणे, करण्यासाठी, अशक्य हा हे जोडून आहे. कर्तुम आणि अशक्य, म हे पूर्ण घेतलेलं आहे. त्याचं पोट पुढे गेला पण याला याला मला पाय तोडला तर कर्तुम होईल आणि अशक्य हा होईल ते. बरं. हो हो बरोबर. म्हणून मग ते याचं हिंदीमध्ये त्यांनी दिलं की दुर्बुद्धी कुर्तुकी का कोई कुतर्की का समाधान कोई नहीं कर सकता. कोई नहीं कर सकता. हम्म. हम्म. म्हणजे ज्याला तरकटी स्वभाव आहे की बुद्धी वाईट आहे हं, त्याला आपण समाधान करू शकत नाही किंवा त्याचं किती संशय दूर समजावून करू शकत सांगितलं नाही. तरी हा संशय त्याच्या हम्म. मनात जात नाही. त्याला काहीतरी आपण एखादं उदाहरण द्यावं लागेल. हम्म. पालथ्या घड्यावर पाणी वगैरे असं काहीतरी. असा एखादा एक हम्म. झालाय, मला आठवत नाही, पण एक झाली आहे अशाच टाईपची. झालं असेल किंवा लक्षात येईन आता पटकन आता. असेल तर म्हणजे बघूया, शोधूया तरकटी मग. असतो त्याला आपण समाधान, तो सारखा काही ना काही वाद घालणारच आहे तो. हा तेच हं, तेच तसाच हा एक कुठल्या पुस्तकात इलॉजिकल का होत आठवलं. नाही पण तो वाद घालणारच हं, त्याला. हं. ओके. दुःखमत्यशनाद रात्रौ, म्हणजे मी तो दुःखमत्यशनाद सोडवते. रात्रौ हा मी सुनिद्राः सोडवते. स्वल्पभोजनः. दुःखम अतिशयात हा. रात्रौ, बरोबर आहे ना? दुःखम अतिशयात रात्रौ सुनिद्राः स्वल्पभोजनः. हम्म. म्हणजे अशनात अधिक खाण. दुःखम हं, अति हं. अशनात. अशन म्हणजे जेवणे. नाही, अतिशयनात. नाही शयनात नाही. शयन नाहीये दुःख का? दुःखम शनात. अति अशनात. म्हणजे अच्छा, जास्त अति जेवण केलं अशन. तुम्ही तर हा, रात्र. अति अशनात. हं. अशन शब्द गेला आपल्याला तो मध्ये. अशन म्हणजे जेवण हो करणे. हो हो, हा. जेवण. हो. अश्नन. दुःखम अशनात रात्र. रात्री जर हा, तुम्ही बरोबर. जास्त हा, जेवण केलं तर जास्त दुःख जेवण होईल. केलं. हा, म्हणजे झोप स्वल्प लागणार भोजन नाही. केलं तर. हम्म. हा, स्वल्प भोजन केलं सुनिद्राः तर स्वल्पभोजनः. सुनिद्राई. हा, सोपं आहे म्हणजे. सोपं आहे इथे, याच्यात काही जास्त प्रॉब्लेम हा, काही नाहीये. हो. फक्त ते अशनात, माझं ते उगाच शय असं माझ्या हा नाही ठीक आहे ना, काय डोक्यात. ते काय हे हं, जोडूनच तेवढं एखादं कमी जास्त होतं हं. काहीतरी वाच. समासामध्ये. हा, दुःखम अति शना हा दुःखम अति अशनात अति रात्र. अशनात. हा, आलं लक्षात. देवदत्तः स्वमये स्वपती जागर्तीच्या यत्तः म्हण त्याची ती दुःखम. हा, देवदत्त जो आहे तो वेळोवेळी उठतो आणि जागतो, झोपतो आणि जागा होतो. त्याला अशी झोप लागत नाही नाही. नाही, देवदत्त हा समये म्हणजे हा समयातला कुठला तरी एक भाग असणार आहे. देवदत्त हा समये स्वपिती जागृतीच्या. नाही वेळोवेळीच म्हणजे हा एखादं नाव देवदत्त. नसावं देवदत्त इथे. हे नावच आहे त्याचं की तो स्वपिती म्हणजे झोपतो, जागृती म्हणजे जागा होतो. कारण ते जास्त जेवणामुळे सुनिद्रा होत नाही, अशी म्हण आहेच आहे. समय 25वा. म्हणजे हा वेळोवेळी असं. हा समय समय याचा म्हणजे म्हणजे वेळोवेळी किंवा हा हा वेळी असं त्याचं. प्रहरी. अच्छा म्हणजे म्हणजे वेळी वेळी उठतो आणि वेळी जागतो असंही हा, म्हणता येईल त्याला. किंवा तो वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो, म्हणजे तो अल्प जेवण करतो असं त्याचा अर्थ होईल. ह्या पण प्रयोगात मग ते जरा यत्ता हा वेगळे. दुःख असं का लिहिलंय पुढे? हा ती म्हण तशी तुम्ही ती म्हण तशीच वापरली ते. पण याचा म्हणजे समय पुढे समय कंटिन्यू असं नाही करायचं. म्हटलं. हा असं मला आधी वाटलं की ते झोपतो उठतो असं वाटलं. झोपेती जागरती. समय म्हणजे हो, वेळेवरती. वेळेवर तो च आहे ना तिथे, आणि हा तेच ना. स्वपिती च जागरती. हा हा, असं म्हणजे झोपतो आणि झोपतो उठतो वेळेवरती. आणि जागतो. कारण हं, तो स्वल्प भोजन करतो असं गृहीत यथा धरलं. ठीक आहे. दुःखम असं असं. हं. 25वा. दुःसंगा देदको वरम. पण एक एक मिनिट हा इथे त्यांनी अधिक खाण्याचे म्हटलं ना, तर अधिक कुठे येतोय शब्द खरं तर अर्थ? अति अति आहे ना. दुःखम अत्य अत्य जे आहे ना हे हा हा हा, दुःखम अति. अति. आणि इथे हे हा हा, तो पुन्हा अतिच अशयनात असं आहे अधिक. ते. बरोबर आहे. रात्र अशनात. हं. आणि अशनात. स्वल्प भोजन. हं. हा दुःखम अति अशनात रात्र सुनिद्रः अशनात स्वल्प म्हणजे ही भोजन. पंचमी असणार. हं. हा पंच.
जास्त दुस खाण्यापासून हा हा हा, ठीक आहे. ते जरा प्रयोगाचं काहीतरी वेगळं. कोणतं हे खालचं देवदत्तवाले का हा ते क्लिअर होत नाही का अजून आता हे वाटते का हा दिलेलं उदाहरण आणि त्याचं लिंक तशी डायरेक्टली वाटत नाही मग तो जर नाही वेळेवर वाटत. उठतो वेळेवर झोपतो याचा अर्थ ते पहिला जो पोर्शन आहे त्याला अप्लिकेबल होत नाही की तो खूप जेवण करतो आणि मग नाही त्याला होत. झोप लागत नाही हो असं नाही होत ते हा तो वेळेवर आणि उठतो त्याला हा दुःख म्हणजे त्यामुळे दुःखी होतो असं वाटतं ना ते. असं वाटतं ते हा हा बरोबर आहे हा. तसं नाही ऍक्च्युअली तो वेळेवर झोपतो वेळेवर उठतो म्हणजे तो कमी जेवतो असं हम्म. चला, जाऊ दे. दुःसंगात आपण वेगळं देखको उदाहरण वरम काहीतरी देऊ. हम्म दुःसंगात संगात एकको एक वरम हम्म? दुःसंगात म्हणजे नाही तो वाईट संगतीमध्ये दुःख म्हणजे वाईट हे संघ संधी म्हणजे कसा संगती सोडवला? हा संधी कसा सोडवला? दुःसंगात एको संगात हा एकको. संगात हा, दुःसंगात संगात त पाय तोडून हो एकको केलंय ना का एककहा? एकक 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 हा म्हणजे एकटा असलेलं एककहा पाहिजे ना, तो को म्हणजे एकक एक हा को रामोसारखं म्हणजे झालं ना. एकक हा बरोबर आहे हा, एककहा दुःसंगात एकक हा वरम. वरम हा, म्हणजे इथे संधी दु म्हणजे सोडवून घेते वाईट आधी. संगत असल्यापेक्षा हा एकटं बरं हा वरम म्हणजे चांगलं हा, ठीक, चांगलं, उत्तम. उत्तम हा, म्हणजे वाईट संगतीपेक्षा चांगली संगत नाही मिळाली तरी वाईट संगत कुणी पण नको, नसलं मग हा याच्यापेक्षा संगत एकटं कुणी नसलं राहिलेलं चालतं बरं. वाईट संगतीपेक्षा एकटं वा चांगलं एकटं राहिलं ते तरी त्याने खाली चालतं. दिलं बुरे साथी से अकेल्या ही भला हा दुःसंगात हा एकको ते संघाचं त हम्म. आणि इकडचं ए अ आणि ए असं मिळून दे झालं ते ते झालाय तो. हा, एकको तेच संधी एककः सोडवण्यातच मला हा हा थोडस ते सवय हे झाली नाही तेवढं प्रॅक्टिस तेवढं हा झालेली नाही आलं लक्षात. हो हो, हम्म. संधी सोडवलं की लक्षात येतं ना. हो हो ते त्यातलं मेन गुड. तेच आहे संधीमध्ये जर व्यवस्थित आलं तर प्रॉब्लेम नाही येत काही हा, दुष्कर्म दुष्कर्म शिक्ष्यते शिक्षते तेन तेन किंचिद्यो च अनुतिष्ठती किंचित किंचिद्यो किंचित अद्य असे. अनुतिष्ठती किंचिद्यो म्हणजे काय होईल त्या ठिकाणी नाही, किंचित अधिक अद्य असं होईल का? आणि अनुतिष्ठ किंचित अधिक य अनु अद्य अनुतिष्ठती असणार आहे ना पण. हा नूत नूत अनुतिष्ठती आहे ना हा, तर त्याचा किंचित त्याचं अनुतिष्ठती त्याचाच तो द्यो झाला का? किंचित अनुतिष्ठती किंचित अधिक म्हणजे तो अनुतिष्ठती. स्थिर राहत नाही असं अनुतिष्ठती म्हणजे नुतिष्ठती तर स्थिर राह स्थ वरून झालं ते हा स्थिर राहणे त्या ठिकाणी न आलं हा हा न तिष्ठती हा न अनु तिष्ठती अनु हा उपसर्ग लागला ना. अनु उपसर्ग लागला हा न इकडे मागे आहे ना न नाही किंचित असतं. अनुतिष्ठती दुष्कर्म हॅलो शिक्षते अनुतिष्ठती मध्ये अनु हा उपसर्ग आहे हा ना. उपसर्ग आला त्यामध्ये हो हा शिक्षते म्हणजे शिकणे शिकवणे वाईट शिकलेला हा माणूस दुष्कर्म शिक्षते तेन हा जो वाईट काम शिकतो तो न किंचिद्यो हा अनुतिष्ठती तो स्थिर मनाचा राहत नाही किंचित अद्य अनुतिष्ठती थोडासाही स्थिर नसतो मग त्यांनी त्याचा अर्थ दिला म्हणजे की तो वाईट निकम्मा कर्मानेच मनुष्य प्रवृत्त होतो. हा हा म्हणजे अस्थिर असतो तो. कुठला पाठ चाललाय? हे आपलं हे पान लोकोक्तीच नंबर काय? 24 हिंदी मधलं हो अच्छा. अश्विनीताई हा 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 आम्ही हा. आम्ही इथे 26वा घेतोय मराठी सध्या बर मराठीतल्या बर. पुस्तकातलं 26वं पान आहे. हो 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 हो. येस येस. आज मराठीमधलं सर नाही घेतोय वाटत. सर नाही नाही आज हा 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 हा, बर बर. सामान्य दुष्कर्म शिक्षत ज्ञानामधलं ना चालू? हो, तिसरं पुस्तक. हो. हा. दुष्कर्म हे जरा शिक्षते जो वाईट काम हे जरा शिकतो तो
अजिबात किंचित द्या अनुतिष्ठते, तो स्थिर नसतो म्हणजे वाईट प्रवृत्तीला जातो, अस्थिर मनाचा असतो. त्याचा अर्थ असा घेतला त्याने की निकम्मा मनुष्य असा- दुष्ट कर्म में प्रवृत्त हो हं. जाता है. हा. दुष्कर्म शिकलेला म्हणजे निकम्मा, वाईट मार्गाला गेलेला म्हणजे निकम्मा. हं, हं, हं. न अनुतिष्ठतीचा अर्थ त्याने घेतला की दुष्कर्मों में प्रवृत्त हो जाता है असा. हं. किंचित देव म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ घेतला तो अजिबात स्थिर नसतो. तेन न किंचित देव अनुतिष्ठते. अनुतिष्ठ म्हणजे स्थिर असणे. न अनुतिष्ठती स्थिर नसतो. न त्यामुळे तो किंचित देव अजिबात, थोडाही. हं. बरं. बरोबर आहे का सुजाताताई? गेल्या काय आहेत वाटतं. गेल्या नाही होत्या. आहे बरोबर वाटतंय पण म्हटलं तसं की इतकं हे नाही होते. हा शब्दशः अर्थ घेतला तर तो तेवढा त्यांनी हा दिलेल्या तर अर्थाशी तो इट मॅच होत डझंट नाही मेक तो. सेन्स. हा. स ही भ्रमती बघूया पुढचं. प्रति प्रतोलिषु. तो असा इकडे तिकडे फिरतो. येतः कारण दुष्कर्म असं. असं सरांना जरा याच्यावरती बोलायला ठीक आहे, चालेल ना. सांगूया, म्हणजे स्पष्ट करायचं. आता पुढचं सोपं आहे तसं ते. द्वारे विघटे विघटिते लोभो भवत्येव भवत्येव मुनेरपि. मुने द्वारे म्हणजे दार. मुनीही विघटिते, घटिते म्हणजे असं जोडणे, एकत्र येणे. विघटिते म्हणजे बाजूला करणे, म्हणजे उघडणे. उघडले दार उघड असेल. द्वारे विघटिते लोभो भवत्येव मुनेरपि. लोभा. लोभ, इथे हा. भो म्हणजे बहार. भवत्येव म्हणजे लोभाचं भवती भवत्येव एव. म्हणजे इव. भवती इव इव मुनी भवती अधिक इव मुनीही अपि. मुनीही अपि. संधी सोडवून घेऊ आधी म्हणजे. हा. म्हणजे दार उघड असेल तर मुनीलाही मध्ये मोह एव होतो. होणार हो पल्लवी ताई. हा? मलाही एवं वाटतंय. भवतेव ए आहे ना, मात्र आहे एव. भवती हा, एव भाव. का. हा. भवती पुढे एव झालं ते. बर. एव. म्हणजे एवचा मुनी अर्थ आपण मराठीत च पण घेतो आणि ही पण असे ही वगैरे असं म्हणतो ना तसं. नाही तर ते इव इवच इव आहे म्हणजे ना. सारखे. हा. पण लोभासारखे होणार नाही ना. हा म्हणूनच म्हणलं एव असेल एव. एवच असेल. हा. हा एवच भवतेव वाटतंय ना. ए आहे ना हा. ते म्हणून एव. एव. म्हणजे एव आहे आणि पुढे पापी सुद्धा आहे. हा अपि मुनी पण आहे सुद्धा. म्हणून ते. आता ते एव आहे का हा. इव आहे बघा. भवती इव. इव नसणार हो. ई ला मग वेलांटी आली असती की नाही असं. इव भवतेव. ना वेलांटी नाही पण ठीक आहे, म्हणजे अर्थ त्याचा असा किंवा दोन मात्रा येतात. दोन मात्रा येतात. एव असं करून ते असं हा असं झालं असतं. असं झालं असतं ते. भवतेव असं. तसं नाही झालं ना म्हणून ओके वाटलं ओके. मला. ठीक आहे, ठीक आहे, ओके. त्याचा अर्थ असा की द्वार उघडे असेल तर मुनीला सुद्धा लोभ लोभ होतो. होतो. हम्म. आपण म्हणतो ना घरात सुद्धा असं जर सगळं समोर ठेवलं तर नोकरांना सुद्धा मोह होऊ शकतो ना. होऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर ते आहे. हा त्यामुळे होऊ आपण शकतो. हा हा. लिहिता येईल आपल्याला थोडस एक्सप्लेन करून. घेऊया का पुढचं. पुढचं घेऊयात. हे सर दुःशिक्षा दुःशिक्षा अनायासेन अनायासेन अधिगंतुम शक्य. अधिगंतुम शक्य. अनायासेन अधिगंतुम. ह्याच्यात पेटीचं दार अनायासेन म्हणजे पेटी हा शब्द कुठे येतोय त्याच्या. पेटी नाही, त्यांनी दिलं ते हिंदीमध्ये तसं ते. त्यांनी संस्कृतमध्ये दिलेलं नाही पेटी असं. हिंदीमध्ये त्या अर्थात दारच त्याने अर्थ म्हटलंय घेतला. ना, कशाचाही असेल ना. हा कुठलंही दार उघडं असेल तर मुनी असेल त्याला सुद्धा मोह होतो. त्यामध्ये अनेक प्रकारचे मोह असतात. त्यातलं त्याने उदाहरण देताना बॉक्स म्हटलं त्याने. हा हा
बॉक्सला दुःशिक दार म्हणायला होतं त्यांनी ऍक्च्युली. हा हा. ऍक्च्युली दारच मिळायला पाहिजे. हम्म. दुःशिक्षा अनायासेन अधिगंतुम शक्य. गंतुम शक्य. दुःशिक्षा वाईट शिक्षण हम्म. अनायासेन म्हणजे बिन कष्टाचे, बिन अभ्यास केल्याचे, हा, सहज. अधिगंतुम हा. मिळते शक्य. म्हणजे वाईट शिक्षण हे कष्ट न करताही प्राप्त होते, मिळू शकतो. मिळू शकते. हम्म. म्हणजे वाईट म्हणजे गोष्टी वाईट शिकायला माणूस पटकन आधी शिकतो ना, वाईट आधी पटकन हा, घेतो. वाईट त्याला गोष्टीला फारसे शिकवावं कष्ट लागत नाही. लागत नाही हा, त्याला. वाईट असं गोष्ट पटकन शिकली जाते. हम्म. असत्य भाषणम बालः क्षिप्रम शिक्षन्ते यत्. हे सोपंच आहे. क्षिप्रचा काय अर्थ असेल? क्षिप्रम नाही माहिती, आता क्षिप्रम बघावं लागेल. तर आपल्याला ऍक्च्युली गेलाय क्षिप्र सहज थांबा. असेल मे बी कारण तिथे वरती अर्थ तसं आहे. असत्य भाषण. आपल्याला ना सुरुवातीला क्षिप्र गेलेला आहे कुठेतरी. नाही आठवत हो, नाही. कुठेतरी गेलाय का? ते गेलाय होय क्षिप की नाही? गेलाय. क्षिप म्हणजे ते क्षिप नाही. फेकणे. नाही नाही, ते फेकणे नाही, शिंपणं वेगळं. क्षिप्र पण गेलाय. नाही क्षिप्र पण गेलाय. क्षिप म्हणजे फेकणे असं ते लक्ष्मणाच्या कुठल्या ते तरी क्षेप. हो, त्याच्यात हो. गेलंय. पण नाही, 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 क्षिप्र नाही वेगळं गेला आहे. क्षेप. नाही, ते दुसऱ्या ह्याच्यात पण गेले, दुसऱ्या भागामध्ये. अच्छा. क्षिपती. नाही, क्षिप्त ते फेकणे आहे, ते वेगळं ते. ते वेगळं. क्षिप्र, हे क्षिप्र पण गेलाय आपल्याला असं. बरं ठीक आहे, जाऊ दे, ते नाही आता पण आता अंदाज ते नाही आपला. त्याचा अर्थ कुठे आहे काय? बघूयात, मी बघून सांगतो तुम्हाला, म्हणजे शोधून गेला. थोडंसं. आपण काढूया शोधून. हो हा, हो. हा, शोधून थोडी. शोधून काढूया. दुर्जनो यदा कृत्रिमां साधुतां प्रदर्शते तदा सह दुष्टतरो भवते. हे फार सोपं आहे एकदम. दुर्जनः यदा कृत्रिमां साधुतां, म्हणजे खोटी साधुता, प्रदर्शय. पवित्रपणा एखाद्या दुर्जन माणसाने दाखवला, प्रदर्शयती तदा सह दुष्टतरो भवती, अधिक दुष्ट असतो तो. वाईट भोंदू. माणूस जेव्हा चांगलेपणाचा आव आणतो तेव्हा तो अधिक दुष्ट बनतो. सज्जनतेचा आवंत. हा, सज्जन असल्याचं दाखवतो. हो. ओके. साधू भोंदू बाबा. हा. हे उदाहरण. देव मंदिरम उपस्थातारः सर्वे न साधव. देव मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरात उपस्थातारः, म्हणजे ऍक्च्युली उप म्हणजे जवळ, स्था म्हणजे राहणारे. ऍक्च्युली पुजारी किंवा असं काहीतरी यायला पाहिजे याचा अर्थ. सर्वे न साधव, नाही. जे देवाचे तिथे उपस्थित जे नाही. असतात ते, हा, म्हणजे ते भक्त असतील किंवा साधू असतील किंवा सगळेच पुजारी काही असतील. भक्त असतात असं नाही. सगळेच साधू नसतात किंवा भक्त हा, म्हणजे नसतात. हा, हं. मंदिरात जाणारे सगळेच काही मंदिरात गेला साधे म्हणजे सरळ सज्जन आहे, साधू आहे, असं असं नाही. नाही. असं नाही. नाही, हा. हं. हं. हे असं आपण म्हणतो तसं. हा. रोज देवदर्शन करतो म्हणजे तो काही फार चांगला हा, असेल असं काही नाही. अगदी. हा, हा. दारिद्र्य दोषो गुणराशी नाशी. हा. ऍक्च्युली हे दरिद्र. उदाहरण चुकीच दिलं त्यांनी ते. दारिद्र्य दोष, दारिद्र्यामध्ये असा दोष असतो की तो माणसाचे गुण सुद्धा नाश करतो, असं होईल ते. दारिद्र्य दोष खालचं वाक्य बरोबर नाही. हा, बायको काय असं म्हणायला नकोय. नाही तसं चुकत, असं देऊ नये त्याने. ते गरीबाची दारिद्र्य बायको दोष नको. गुणराशी नाशी. हा, म्हणजे याच्या उलट एक आपल्याला लिहून गेलं होतं की गरिबीमधल्या माणसाचे गुण सुद्धा केव्हा किंवा उघडकीला येतात. हा, उशिरा उघडकीला उघडकीला येतात. येतात. तर असं त्याच्या झालं उलट हे होतं, असं आत्ताच म्हटलं झालं की होतं. गरिबीमधले अच्छा, दोष असतात ते गुणांना पण नाश करतात. दारिद्र्याच्या खाली ते प्रयोग दोषामुळे. मध्ये बरोबर दिला, दारिद्र्येण सर्वेपि गुणाः लुप्यन्ते सत्यमेव. हा, म्हणजे हे बरोबर. दारिद्र्यामध्ये सगळे गुण लपून होतात, लपून मुक्त जातात. होऊन जातात. दोषच तेवढे दिसतात असं. हा, असं. बरोबर.
तर त्याचे गुण तिथे कोणी अगदी बघत काठ नाही. मारली पाहिजे, ते गरीब स्त्रीचं हा ना, काय ते दिलं काढून गरीब काय, टाकलं मा- पाहिजे. हा. हा ते चुकीचे अर्थ ते दिले ना. त्याच्यावर काठच हो. मारली पाहिजे. हो 32वा सगळ्यात हम्म. सोपं आहे, म्हणजे दूरतः पर्वतः रम्यः. हो. म्हणजे इथून आपल्याला अमेरिका चांगली दिसते. दुरून डोंगर साजरे. हो ना, म्हणजे त्यांचं काय बाई छान आहे असं आपण हो म्हणतो. तिथे हा काय पण सगळं वाटतं आपल्याला खरं काय आहे ते हम्म, त्यांचं त्यांना माहिती. त्यांनाच माहिती. आहेत का गेल्या तुझ्यात सुजाता? आहे का आहेत निघाली? आहेत आहेत नाही, आहे ना, आहे. आहे आहे. हा. दरिद्रेण आणि ते समम नेहमी हा तुझ्यात आता ते मजा घेत आहेत. हा. नाही, पण आणि आपण म्हणतो ना दुसऱ्याचं कसं, तुझं काय बुवा बरं आहे, असं तुझं काय हा ठीक आहे, हो असं म्हणतो नेहमीच यू आर म्हणतो. ऑन द वाटतं. आयलँड्स ऑफ हा कम्फर्ट असं म्हणजे. लोकांना असं वाटतं. हा हम्म. तसं आहे ते. म्हणजे आम्हाला ते म्हणायचे ना बँकेत असताना की मग यू आर म्हणतो ऑन द ना आयलँड्स ऑफ घरून मनी. बघा हा किंवा असं तो म्हणतात. हा हं? हा. दिलीप दादा काय म्हणाले? आणि बँकेत आम्हाला ते म्हणायचे की यू आर ऑन द आयलँड्स ऑफ मनी. पण ते मनी हा. आमचं नसतं ना, लोकांचं असतं ते. नुसतं म्हणायचं ते. होय दिवसभर बघायला खरंय. मिळतं एवढंच काय ते. एवढंच काय होय. ते हाताळायला मिळतं. जबाबदारी किती दारिद्र्येण असते ते समम. तिथं गेल्यावर कळतं. हा ते तर आहे. होय होय. दारिद्र्येण दारिद्र्येण समम समम मैत्री मैत्री बंधुता. बंधुताम कोपी नेच्छति. दारिद्र्येण समम हम्म. म्हणजे दरिद्र्याबरोबर, गरीब हा. माणसाबरोबर, मैत्रीम मैत्री बंधुताम बंधुता कोपी कोणीही कोणालाही, इच्छित नाही, कोणीही न इच्छती. हम्म. त्याची इच्छा करत नाही. हा, गरीबाचं कोणी सहा नसतं. यायला पाहिजे ना, दारिद्र्य सहा. समम केलं त्याने, समम सहच्या ऐवजी म्हणजे समम ते, केलं. हा तेच आहे. हा बंधुताम कोपी न इच्छती. बरोबर. समम म्हणजे बरोबर, त्याच्या बरोबर हम्म, असं. हम्म, हम्म. हं? हो, त्यामुळे ते दारिद्र्येनं केलं त्याने. समम असल्यामुळे हम्म. दारिद्र्य नव्हतं इथे. मैत्रीम तृतीया संबंधुताम कोपी न इच्छति. सोपं आहे. सर्वे धनिकेन साकम एव मित्रताम विदधती. पुढचे म्हणते हम्म. 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 सगळ्यांना श्रीमंत लोकांची मैत्री हवी असते. आपल्याकडे ती म्हण आहे ना, असतील शिते तर हो, जमतील जमतील भूत. भूत. हा. तसं. बरं. देही देहम फारच त्यक्त्वा दारिद्र्य ऐन्द्रपदम दारिद्र्य न किती केलंय वांछति. बापरे. हा, सारखं दारिद्र्य दारिद्र्य विचार दारिद्र्य म्हणजे हो खरंच फारच दारिद्र्य झालंय. जास्त असतं दोन नाही का? तीन कसं तेच त्या चालू. काळामध्ये हे पुस्तक लिहिलं ना, तर बदलायला पाहिजे खरं म्हणजे पुस्तक हे. हा, आणि पण एवढं दारिद्र्य तेव्हा पण नसावं म्हणजे, नाही तेव्हा आणि होतं, तेव्हा खूप होतं. हो होतं ना. 49-50 साली काय होतं? काहीच नव्हतं भारतामध्ये. नाही, शिक्षण घेणं सुद्धा जास्तच सोपं होतं, जास्तच नव्हतं. सोपं नव्हतं. शिक्षण सरकारी शाळेमध्येच मिळायचं आम्हाला हो. तेवढं. बाकी काय, जिल्हा हा, परिषद शाळेत जायचं. हो. शाळेचं अभ्यास परवडणं, फी परवडणंच शक्य नव्हतं. म्हणजे काही आम्हाला जणांना शिक्षक चांगले शिक्षण होते हे, एवढंच काय ते. पण हा भारतात शिक्षक अजून चांगले भरपूर दारिद्र्य आहे. तेव्हा खूप हं. होतं. आहे. पण आणि हं. त्याचं प्रदर्शन करूनच अनेक लोक सिनेमाला मिळाले त्यामुळे त्यांना प्राइजेस. हा. म्हणजे गरिबीमध्ये जे अनुभव येतात ते सगळे त्या म्हणींच्या द्वारे आणि याच्या हो हो डोकोटीद्वारे हो, म्हणजे त्यावेळची केलेले समाज व्यवस्था असतात. कळते आपल्याला. हम्म. देही देहम त्यक्त्वा ऐन्द्रपदम न वांछति. देही म्हणजे देहधारी. म्हणजे ऍक्च्युअली गीतेमध्ये देही म्हणजे आत्मा होईल, हो पण आपण इथं देही म्हणजे देहधारी म्हणू हो आपण, हो. आपला देह. त्याला जर म्हटलं तू हम्म. देह सोडून दे, हम्म. हम्म. तुला इंद्रपद देतो, हम्म. तर तो नाही म्हणेल. अहं. देही देही देह देहम म्हणजे शरीररूपी देह ना, असं हो म्हणतो ना, ना. आपला शरीररूपी देह. जर हा कोणी म्हटलं हा. की तू देह सोडून दे हा, तुला इंद्रपद हम्म. देतो मी, तर मी देह सोडायला तयार हम्म. होणार नाही. तुझं इंद्रपद नको मला. हम्म. म्हणजे देहाचं महत्व हम्म. मला इंद्रपदापेक्षा जास्त आहे. देही हा. देहम हम्म. त्यक्त्वा ऐन्द्रपदम, ऐन्द्र म्हणजे इंद्रपदम न वांछते. हा. स्वशरीरम प्रत्येकम लोको रक्षितुम इच्छति. सोपंच आहे. हम्म. दोष ते वर्जितानि त्याच हे दिलं कार्याणि. त्यांनी. हा त्याचं वाक्य केलं त्यांनी ते हा, पुढे एक उदाहरण सारखं दिलं. 34. प्रत्येकाला हा आपलं, हा. प्रत्येक लोकांना आपलं हम्म. शरीर रक्षण करावं वाटतं. हम्म. दोष वर्जितानि कार्याणि दुर्लभानि. दोष हो, वर्जित निर्दोष. म्हणजे कोणती हो कार्य की ज्यात दोष नाही, असं कार्य कोणतंच नसतं. म्हणजे जो हा. करतो त्याला काही ना काही दोष असतोच. हो ना. मी निर्दोष कार्य करील किंवा बिनचूक काम करील, कोणतीही चूक माझ्यावर होणार नाही, असं होणार नाही.
असं जो कठीण काम आहे. करतो तोच चूक करतो. हा. म्हणून त्यांनी दिलं की दोषरहित कार्य दुर्लभ होते. हम्म. म्हणजे भाजी करताना मीठ म्हणजे कमी पडलं परफेक्ट म्हणून सगळेजण आपण ओरडायला म्हणतो लागले. परफेक्ट कोणीच हा? नसतं असं कोणीच म्हणतो, नसतं. तसं हा असं. काहीतरी हा 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 तेच. तसं काहीतरी हे हो वाटतं. हा हो. बरोबर आहे. असंच परफेक्ट हा. हम्म. संसारे 100% किमपि सगळं निष्कलंकं जमलं असं नास्ति. नाही. हा? उदाहरण पण ते दिलं त्यांनी. 100% सगळं आपल्या बरोबर असं कधी होत नाही. असतं नाही असं होत, काही नाही नाही. होत हा. कधी. हा. 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 संसारे किमपि निष्कलंकं नास्ति. हम्म. त्याने उत्तर दिले. छायेव म्हणजे आता मैत्री. असं तसंही आपण म्हणतो ना एकमेकाच्या संसारात, तरी सुद्धा प्रत्येकाच्या संसारात काहीतरी काहीतरी असतंच असं. असतंच. हा. असतं. परफेक्ट हा. नसतं कोणी. हा. आदर्श काही हम्म. नसतं. अगदी कोणी किती श्रीमंत, किती उच्च, काही हम्म, झालं शिक्षण, हम्म. काही झालं. हो. छायेव मैत्री छात्रे खल सज्जनानां. खल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा, सज्जन खल म्हणजे म्हणजे सज्जन. दुर्जन. हा. हा. खल आणि सज्जन म्हणजे सज्जन दुर्जन. यांची मैत्री नाही इथे ही खलू. खलू. हा खलू अच्छा खल. इथे एक मिनिट, मराठी पुस्तकात त्यांनी खलू छापलाय. ठीक आहे ना, म्हणजे खलू खल एक खलच. नाही. खलू नाही म्हणजे खलू खरोखर म्हणजे ना? खरोखरच खरोखर. होईल ना. नाही खलू नाही, तसं तो उद्देश नाही. खलच घ्यायचं त्यामध्ये. खल आणि हा सज्जन इथे म्हटलं ना त्यांनी. त्यांचं खल त्यांनी म्हणजे वाईट मराठी प्रवृत्तीचं. पुस्तकात नाही खलू म्हणजे ते ज्ञानेश्वरांच्या मराठीमधलं वाटतं तसं ते. खलू खलू म्हणजे म्हणजे खरोखर. खलू तसं नाही ते. इकडे दुर्जन आहे ना. खाली तसं दिलं हो उदाहरण त्यांनी. म्हणूनच ते. समजा त्या अर्थाने घेतलं आपण हो तर मग नाही, सज्जनांची मैत्री खरोखर सज्जनांची छायेसारखी छाया. असते, असा अर्थ होईल त्याचा. इथं असा अर्थ होतो खरंच वाटतंय की बघा ना, सज्जनानां म्हणजे षष्टी आली. सज्जनांची छाया छायेवर सज्जनांची मैत्री छाया म्हणजे छाया खरोखर किंवा छायेसारखी मैत्री. असते. हा, म्हणजे छायेसारखी हा असते. असं असा छायेवर अर्थ होईल त्याचा. हा पण जर हा हा खल बरोबर. अर्थाने घेतला आपण ते, खल म्हणजे वाईट काय नाही अर्थाने, इकडे. तर दुर्जन आणि हा. सज्जनांची मैत्री ही छायेसारखी असते. म्हणजे ती काय टिकणारी नसते, टेम्पररी. टेम्पररी नाही अशी. नाही दुर्जन इथं. नाही ते नाही काय नाही होत नाही आहे. खल म्हणजे नाही मला दुर्जन. वाटतं दुर्जनाचा दुर्जन नाही जावं काही. इथं खल खल सज्जना म्हणजे खरोखर सज्जनांची असं असेल मला वाटतंय. हो तसं मराठीमध्ये तुम्हाला दिलं तर खलू सज्जनांची जर घेतला मैत्री आपण तर मग खरोखर छायासारखी असते, हो सावलीसारखी असते. हो हो. सावली असं म्हणजे ती वाटतं. इथं सुखद असते. दुर्जनाचं काही हे नाही. तसं त्या अर्थाने गेलो तर सुखद असते ती मैत्री. हा सज्जनाची पण मग मैत्री सुखद दुर्जन. असते, छायेसारखी. इथे जर हा आपण खल अर्थाने घेतलं, खल म्हणजे वाईट माणूस, तर वाईट माणसाची आणि सज्जनाची मैत्री आपसामध्ये ही एखाद्या छायेसारखी असते. अच्छा, दोघांच्यातली मैत्री. छायेसारखी हा, असते. इट इज आपसातली मैत्री टेम्पररी. त्यांची जी आहे ती हा सावली हा असते. ती सावली बदलत राहते इकडे तिकडे, ती काही टिकत नाही. म्हणजे हा टेम्पररी. हा. म्हणजे भारत आणि चीनची जर मैत्री झाली तर ती काही अशी खरी मैत्री म्हणता येत नाही, ती कसं टेम्पररी ऍडजस्टमेंट. अच्छा हा. राम सुग्रीवयोः सख्यम आपण जर अनुदिनं सायं छावे वर्धते. एक मिनिट. हा काय म्हणत होता पल्लवी ताई? ह्याच सरांच्याकडनं थोडं घेऊया. ठीक आहे, चालेल. 36 हा, नंबरचं. तर खलू आहे का खल आहे माहित नाही. ठीक हा आहे, चालेल ना. कारण दोघांच्यातली मैत्री म्हणायचंय की फक्त हा सज्जनांची मैत्री हा म्हणायचंय. थोडस हा हे होतं ना. ठीक आहे, विचारून घेऊ ना. हा. हा. आणखीन मगाशी आपण कुठलं म्हटलं, एक सरांना एक वरचं विचारूया एक असं. होतं ते. कुठलं म्हटलं? क्षिप्र ना, क्षिप्र म्हणजे लवकर, क्विक. हो का? माणूस पटकन शिकतो असं काहीतरी त्याचा अर्थ असावा असा माझा अर्थ. हा तेच. असेल. कोणतं होतं अर्थ ते? कुठलं मगाशी म्हटलं ग ते? वर होतं जरा. एक मिनिट पुस्तकात बघू काय? 26व का? हो हा बहुतेक हा. दुष्कर्म शिक्षक. की नाही, त्यात नाही, त्याच्या आधी होतं काय? नाही त्याच्यानंतर नाही, आता आपण 22 पासूनच 28व. नाही हे दुष्टिशा तर सोपं आहे ते. अनाव्यसन. त्यात काही नाही त्यात. नाही ते पण सोपं आहे. असत्य भाषणा बाला क्षिप्रं क्षिप्यते. 26 हा हा विचारायचं असं आपण म्हणतो. 28व ना. असत्य नाही, दुष्कर्म 28व शिक्षते तर आलं. तेन किंचित अनुतिष्ठति.